फेसबुक पोस्टवरून शेगावात राजकीय वाद, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकवटले, अक्षरपहा पोस्ट प्रकरणी पोलिसात तक्रार, लोकप्रतिनिधींची बदनामी केल्याचा आरोप, पोस्टला लाईक करणाऱ्याचीही तक्रारीत उल्लेख, कायदेशीर कारवाईची मागणी. शेगाव शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून फेसबुकवरील एका अक्षरपहा पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींविरोधात असंसदीय व अवमानकारक भाषा वापरून फेसबुक पोस्ट प्रसारित केल्याचा आरोप करत सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येत शेगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तक्रारीनुसार विशाल वकाळ यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींविषयी अक्षरपहा व भावना दुखावणारी पोस्ट प्रसारित केली. या पोस्टमधील भाषेमुळे लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन होत असून त्यांच्या समर्थकांच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित पोस्टची प्रतही पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी एक बाब समोर आली असून प्रवीण मोरखडे यांनी संबंधित पोस्टला लाईक करून तिचे समर्थन केल्याचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे पोस्टचा प्रसार व समर्थन झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केली आहे. या तक्रारीमुळे शेगावातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आता या प्रकरणात शेगाव शहर पोलीस कोणती भूमिका घेतात आणि पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज वरोड बघायच्या एक व्यक्तीनं शेगाव नगरसेवकाबद्दल निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीबद्दल एक आक्षेप बयान टाकलेला आहे. त्या बयानाचा आम्ही निषेध करून पोलीस स्टेशन शेगावला एक लेखी रिपोर्ट दिलेला आहे. त्या म्हणजे त्यांनी जे बयान टाकलं त्याच्या कॉप्या सुद्धा प्रिंट मारून इथं पोलीस स्टेशनला दिलेल्या आहेत. आमच्या सर्वांची मागणी आहे की त्याच्यावर नियमानुसार कारवाई करावी व अशा चुकीच्या जे बातम्या टाकतात, चुकीचं जे पोस्ट टाकतात त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करावी अशी आमची सर्व नगरसेवकांची, सर्व पक्षीय नगरसेवकांची मागणी आहे. आम्ही असं पोलीस स्टेशनला लेखी रिपोर्ट सुद्धा दिलेला आहे.